चंद्र 14 वर्षाच्या वनवासाला गेले होते। तदनंतर 14 वर्षाच्या वनवासानंतर ते जेव्हा अयोध्येत परतले तेव्हा आपल्या देशातील तमाम जनतेने प्रत्येकाच्या घरावर गुढी उभारून गुढीपाडवा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आणि तेव्हा प्रभू रामचंद्रांचं मोठ्या जल्लोषात आणि उत्साहामध्ये त्यावेळेस स्वागत करण्यात आलेलं होतं। त्याचाच एक भाग म्हणून आमच्या वरखेडी गावाच्या पूर्वजांनी गुढीपाडव्याचं मुहूर्त साधलं आणि गेल्या 70 वर्षापूर्वी ग्रामदैवत बैरम महाराज या देवाची यात्रेला प्रारंभ केला। गेल्या 70 वर्षामध्ये आमच्या या गावाच्या यात्रेमध्ये दिवसागणिक वाढ होत चाललेले। या यात्रेचं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर यात्रेमध्ये मोठमोठे व्यापारी येत असतात आणि संसार उपयोगी वस्तूचं खरेदी केलं जातं। दुसरं खास वैशिष्ट्य सांगायचं म्हटलं तर आमच्या गावामध्ये 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला जातो। गुढीपाडव्याच्या 15 दिवस अगोदर गावाची मीटिंग बोलावली जाते आणि त्या मीटिंगमध्ये भगतची निवड करण्यात येते। त्या मीटिंगमध्ये आमचे सन्मित्र संजय संभाजी मोरे यांची भगत म्हणून निवड त्यावेळेस करण्यात आली आणि त्याच्या नेतृत्वाखाली त्याच्या माध्यमातून आज 12 गाडी ओढण्याचा कार्यक्रम संपन्न झाला। आणि याच्याही पुढे आम्ही राजकारणाचे जोडे बाजूला ठेवून सर्व जाती धर्माचे पंथाचे आणि समाजाचे लोक एकत्र येऊन हा उत्सव मोठ्या जल्लोषामध्ये आणि आनंदामध्ये साजरा करण्याचा संकल्प केलेला आहे।